नमस्कार, मी डॉक्टर शीतल सुरेश विस्पुते आपलं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. प्रेक्षक हो, स्वाईन फ्लू हा एक संसर्गजन्य असा श्वसन रोग आहे. H1N1 या व्हायरस किंवा विषाणूद्वारे तो पसरतो. हा विषाणू किंवा व्हायरस शरीराबाहेर 2 ते 8 तास जिवंत राहू शकतो. सध्या स्वाईन फ्लू या आजाराने जगभरात थैमान घातले आहे. सर्दी, खोकला या क्षुल्लक वाटणाऱ्या लक्षणांकडे सुद्धा आज गंभीर नजरेने बघितलं जात आहे. म्हणूनच आज आपण स्वाईन फ्लू या विषयावर चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत डॉक्टर कुलदीप कोहली. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. नमस्कार प्रेक्षक हो, डॉक्टर कुलदीप कोहली यांनी MD इन आयुर्वेदा ही पदवी बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमधून संपादन केली आहे. तसेच बॉम्बे युनिव्हर्सिटीमधून त्यांनी PhD ही पदवीसुद्धा संपादन केली आहे. WHOच्या साऊथ ईस्ट एशिया येथे ते ट्रेडिशनल मेडिसिनचे कन्सल्टंट आहेत. तसेच डायरेक्टर अँड हेड ऑफ R&D डाबर इंडिया या कंपनीमध्ये सुद्धा ते कार्यरत होते. आरे पोद्दार आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजमध्ये अनेक वर्ष ते टीचर म्हणून कार्यरत होते. तसेच त्यानंतर डीन म्हणून सुद्धा त्यांनी कार्य सांभाळलेलं आहे. सध्या ते डायरेक्टर ऑफ आयुष महाराष्ट्र राज्य या पदावर कार्य करत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार ते करत आहेत. तर आज आपण स्वाईन फ्लू या विषयावर चर्चा करणार आहोत. डॉक्टर, स्वाईन फ्लू बद्दल किंवा त्याच्या इतिहासाबद्दल आपण काय सांगाल? मग स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झाचा एक प्रकार आहे. म्हणजे जे इन्फ्लुएन्झा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो त्या पद्धतीचा एक प्रकार आहे. आणि तसं पाहिलं तर 20व्या शतकात म्हणजे 1918 मध्ये पहिल्यांदा एक खूप मोठी साथ याची पूर्ण जगात आलेली. आणि त्यांनी त्या साथीने 1918 मध्ये जी आलेली जवळपास 5 कोटी लोकांना बाधा होऊन ते मरण पावली. आणि त्यानंतर 1957 मध्ये, त्यानंतर 68 मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने स्वाईन फ्लूच्या साथी आलेल्या. आणि आता जी हल्लीच जी आपल्याला बघायला मिळते 2009 मध्ये, ती मार्चमध्ये मेक्सिकोमध्ये सापडली गेली. आणि ऑगस्टपर्यंत त्यांनी पुण्यातला भारतातला पहिला पेशंट रिदा शेख म्हणून त्यांचा बळी घेतला ऑगस्टमध्ये. म्हणजे जवळपास 3-4 महिन्याच्या आत त्यांनी या रोगाने जगभर पसरलेला होता तोपर्यंत. आणि 2010 मध्ये WHO डिक्लेअर केलं की आता याची 2009 वाली ती साथ गेलेली आहे. परंतु ही साथ जरी संपली असली तर या विषाणूपासून आपल्याला बाधा होत राहील आणि थोडाफार प्रमाणात वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात जगामध्ये हे उपस्थित राहीलच. म्हणजे हा थोडक्यात या रोगाचा इतिहास आहे. परंतु आपण बघितलं तर जर आपण स्टॅटिस्टिक्स बघितली, 1918 मध्ये जी बाधा झाली, जी साथ आलेली, त्याच्यामध्ये 5 कोटी लोकांची जीवितहानी झाली किंवा मृत्यू झाला. म्हणजे पहिला जे वर्ल्ड वॉर आहे, सेकंड वर्ल्ड वॉर आहे, त्यापेक्षाही जास्त लोकांची मृत्यू या आजाराने झालेली आहे. एवढा महत्त्वाचा हा आजार आहे. 2009 मध्ये एकूण पूर्ण जगात जवळपास 18 ते 20 हजार लोक या आजाराने मेली. त्यामुळे त्याचं महत्त्व आहे. स्वाईन फ्लू खूप अशा आजार आहे की ती काळजी घेतली ते आपल्याला आटोक्यात आणता येतं. परंतु थोडा निष्काळजीपणा दाखवलं की आपला जीव सुद्धा घेऊ शकतो. बरोबर सर, तुम्ही सांगितलं त्याच्या मृत्यूचा रेट वगैरे सांगितलं, तर सध्याची आकडेवारी काय आहे स्वाईन फ्लूची? सध्या आता जी नवीन साथ सुरू झालेली आहे त्याच्यामध्ये आपल्या पूर्ण महाराष्ट्रात 143 लोक आतापर्यंत मरण पावले आहेत. आणि आपल्या मुंबईमध्ये 18 लोकांच्या जीवितहानी झालेली आहे. सर, स्वाईन फ्लू म्हणजे याबद्दल एक लक्षणं किंवा त्याबद्दल आपण एक काय माहिती सांगाल थोडक्यात आपल्या प्रेक्षकांसाठी? स्वाईन फ्लूची लक्षणे तशी पाहिली तर आपल्याला सर्दी खोकला कसा असतो, एखादा मोसम बदलला, वातावरण थोडा हवामान थंड झालं, थोडा हिवाळा पडायला लागलं आणि थोडंसं वातावरण ह्युमिड ज्याला आम्ही तरलीय म्हणतो, त्या ह्युमिड क्लायमेटमध्ये आणि जेव्हा टेम्परेचर कमी होत असेल तेव्हा याची बाधा जास्त होत असते. इन्फ्लुएन्झाचा विषाणू आहे, H1N1 त्याला म्हटलं जातं. आणि त्यातून जी बाधा उत्पन्न होते ती
संक्रमण झाल्यापासून 1 ते 8 दिवसाच्या आत होत असते. म्हणजे याची अधिशयन कालावधी जवळपास 1 ते 8 दिवस आहेत. आणि याची लक्षणे म्हणजे सर्दी, खोकला, घशात दुखणं, डोकेदुखी, ताप, साध्या सर्दीसारखी लक्षणं आहेत. परंतु त्यामध्ये आपण बघाल की डोकेदुखी खूप जास्त होऊ लागते, अंगदुखी खूप जास्त आहे, किंवा ताप जे 104 105 पर्यंत जात असते एखाद्या वेळेस. म्हणजे 102चं वर ताप गेला आणि सर्दी आहे तर आपल्याला संशय वाटलंच पाहिजे. अंगदुखी खूप जास्त आहे तर आपण डॉक्टरांची, तज्ञांची सल्ला घेतलीच पाहिजे स्वाईन फ्लू करिता. सध्या ज्या रेटने ते वाढलं आहे तर ज्यावेळेला अशी लक्षणं दिसतात त्यावेळेला ताबडतोब आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे, केलं पाहिजे. नक्कीच सर. आता आपण बघितलं की आकडेवारी तुम्ही सांगितली की बऱ्याच प्रमाणात जीवितहानी सध्या याच्याने होत आहे. तर खरंच आता सध्या परिस्थितीनुसार घाबरण्याचं त्याचं काही कारण आहे का? स्वाईन फ्लू पासून बघा, प्रिव्हेन्शन इज बेटर देन क्युअर. आपण प्रिव्हेन्शन घेतली तर आपल्याला घाबरण्याचं काहीच कारण नाही. परंतु शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये याचं संक्रमण होत असतो कारण गर्दी प्रत्येक ठिकाणी भरपूर असते. आपल्या लक्षात येईल की एका वेळेस शिंकल्यानंतर एका शिंकणीमध्ये 40,000 थेंब असतात आणि तेवढ्या प्रमाणात आपल्याला संक्रमण दुसऱ्यांना देण्याची क्षमता आपल्या शिंकण्यामध्ये असते. तसंच खोकल्यामध्ये किती एक थेंब बाहेर पडत असतात, त्याच्यामध्ये व्हायरस उपस्थित असतो. आपल्याला संक्रमण झालेलं आहे, आपण गर्दी टाळली, हँडशेक नाही केलं, प्रिव्हेंट करण्याचे भरपूर प्रकार आहेत. आपण प्रिव्हेन्शनचे जे प्रकार आहेत त्या बाबतीत आम्ही बोलू नंतर. परंतु आपण प्रिव्हेन्शन जर केलं तर घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. संक्रमण झालं की शासनाने जी काही यंत्रणा उभारलेली आहे त्या यंत्रणेचा फायदा आपण घेऊन आणि त्या बाधातून आपण मुक्त होण्याचा प्रयत्न केला तर मला वाटतं कोणतेही घाबरण्याचे कारण स्वाईन फ्लू कडून नाही. छान आपण माहिती दिली. प्रेक्षक हो, सध्या स्वाईन फ्लूचं प्रमाण वाढलेलं आहे. तो संसर्गजन्य असाही व्याधी आहे, परंतु जर आपण योग्य काळजी घेतली तरी आजाराला घाबरण्याचं कारण काही नाहीये. प्रेक्षक हो, आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनी. राज्य अर्थसंकल्प 2015-2016 थेट प्रसारण विधानसभा विधान भवन येथून दिनांक 18 मार्च दुपारी 1:50 प्रस्तुतकर्ता वन विभाग, महाराष्ट्र शासन आणि अणुऊर्जा विभाग. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आहे. आपण स्वाईन फ्लू या विषयावर आज चर्चा करत आहोत. डॉक्टर, स्वाईन फ्लू बद्दल आज चर्चा होते, तर आयुर्वेदामध्ये स्वाईन फ्लू बद्दल काही उल्लेख आहे का किंवा त्याच्या उपचारांबद्दल काही माहिती दिली आहे का? बरोबर आहे. स्वाईन फ्लू जसं आम्ही बघितलं की प्रत्येक साथीमध्ये वेगळा असतो. एकदा H2N2 असतो, दुसऱ्यांदा H3N2 दुसऱ्या प्रकारचा असतो. म्युटेशन होत असतात, त्याच्यामध्ये बदल होत असतात त्या प्रकारामध्ये. म्हणूनच याच्यामध्ये इम्युनिटी काही फार लास्टिंग नसते. कारण आज जे विषाणू आहे तो स्वतःचं स्वरूप बदलून पुढच्या सीझनमध्ये कोणत्या प्रकारे येईल वेगळ्या याच्याने तो उद्भवू शकतो. करेक्ट. त्यामुळे जर आपल्याला एका सीझनमध्ये आणि दुसऱ्या सीझनमध्ये एवढा भेद दिसतो तर 5-8 हजार वर्षापूर्वी जे आपलं आयुर्वेद लिहिलं गेलं आणि तेव्हापासून आपलं प्रॅक्टिसमध्ये आयुर्वेद आहेत त्याच्यामध्ये लक्षणं बघितली आपण तर याचा साधर्म्य आपल्याला एक प्रतिशय आहे, सन्निपाताची प्रतिशय म्हणजे जे सर्दी खोकलाचा आजार आहे आणि तो डेंजरस असेल तर त्याला सन्निपाताची प्रतिशय म्हणतो आम्ही, तो आहेत. किंवा ज्वराच्या प्रकारामध्ये आपण बघितलं की ज्वरामध्ये वातज आणि कफज, वात कफज ज्वर जे आहे त्याचा साधर्म्य स्वाईन फ्लूने लावू शकतो. आणि चिकित्सा बघायला गेलो तर आपण साध्या सोप्या गोष्टी आहेत त्यांचा वापर करून स्वाईन फ्लू पासून दूर राहू शकतो, आम्ही टाळू शकतो याचं संक्रमण. आपण याच्यामध्ये सीतोपलादी चूर्ण आहे, मधाबरोबर घेण्यासारखं, ती एक चांगली औषध आहे. हळदचा, तुळसचा, याचा वापर आपण खूप प्रमाणात केलं. अद्भुत औषध आहे एक गुडवेल म्हणून,
याला अमृता म्हणतात, अमृतासारखी आहे. त्याचा काढा करून आपण 2 टाइम घेतलं तर त्यांनी सुद्धा झालेली बाधा सुद्धा दूर होऊ शकते किंवा त्याचा प्रमाण कमी होऊ शकते. त्याबरोबरच त्रिभुवन कीर्ती रस आहे. यासारखी औषधं आपण आयुर्वेदिक औषधं वापरली तर नक्कीच जे सध्याचं जे हेल्थ सिस्टम आहे त्याच्यावर ताणही कमी होईल आणि आपण लवकर याला लक्षणापासून मुक्त व्हाल. बरोबर, यापासून आपण मुक्त पण होऊ शकतो. तसंच रोगप्रतिकारक शक्ती आहे ती पण वाढवण्यासाठी मदत होऊ शकते. अगदी बरोबर. सर, स्वाईन फ्लूसाठी सरकारने म्हणजे संसर्ग आता फार मोठ्या प्रमाणात होतो, तर तो संसर्ग टाळण्यासाठी सरकारने काही योजना आखल्या आहेत का? सरकारने भरपूर योजना आखल्या आहेत. कारण ही साथ जेव्हापासून महाराष्ट्रात आलेली आहे, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये आपलं पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट आरोग्य विभाग आहे, त्यामार्फत जे सूचना लोकांना सूचना देण्याचा कार्यक्रम आहे, लोकांना एज्युकेशन देण्याचा कार्यक्रम आहे, IEC म्हणतो त्याला आम्ही, तो मोठ्या प्रमाणावर सुरू करण्यात आलेला आहे. आपण बघितलं असेल TV मध्ये, रेडिओमध्ये किंवा होर्डिंग्ज वगैरे प्रमाणे पोस्टर्स या पद्धतीने एक एज्युकेशन देण्याचा प्रकार झालेला मोठ्या प्रमाणावर एक प्रकल्प शासनाने घेतलेला आहे. कारण याची जाणकारी असणं, या रोगाची जाणकारी असणं खूप महत्त्वाचं आहे. जाणकारी एकाप्रमाणे टाळण्याचा एक मोठा साधन आहे. तर सगळी माहिती ही पुरवली ही सगळी माहिती पुरवली जाते. त्याबरोबरच BMCने मुंबईमध्ये प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांचे जेवढे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयात वेगळे बेड ठेवलेले आहेत. खाटा रिझर्व्ह केलेले, स्वाईन फ्लूसाठी स्पेशल रिझर्व्ह केलेले आहेत. आणि त्याबरोबरच आपण जर वर्तमानपत्र ऐकलं असेल, आज बघितलं असेल, तर त्याच्यामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की प्रायव्हेट हॉस्पिटल्स जेवढे खाजगी रुग्णालय आहेत त्यांनी ही सेवा मोफत H1N1 किंवा स्वाईन फ्लूच्या रोगांना द्यायची आहे. त्याची पूर्ण रिएम्बर्समेंट महाराष्ट्र शासन करणार आहे. आणि त्याबरोबरच BMCने एक हेल्पलाईन सुरू केलेली आहे, 24114000. ही हेल्पलाईन आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 9 पर्यंत आपण या हेल्पलाईनवर फोन केलं की आपल्याला मार्गदर्शन स्वाईन फ्लू बाबतीत आणि दुसरे जे काही संक्रमण ज्यांनी आजार आता पसरलेले आहेत त्या बाबतीत आपल्याला मिळू शकते. आणि अजूनही शासनाचे कार्यक्रम, नवीन कार्यक्रम दररोज येत असतात. मला खात्री आहे की महाराष्ट्र राज्य याला कंट्रोल करण्यामध्ये कुठेही मागे पडणार नाही. प्रेक्षक हो, आत्ताच आपल्याला डॉक्टरांनी सांगितलं आहे की स्वाईन फ्लू बद्दल जर आपल्याला काही माहिती हवी असेल तर त्याची एक हेल्पलाईन नंबर त्यांनी आपल्याला सांगितला आहे, 24114000. या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधून जर काही आपल्याला क्वेरीज असतील, जर काही प्रश्न असतील तर ते आपण त्याच्यावर विचारू शकतात. डॉक्टर, एकदा स्वाईन फ्लू झाला तर त्या जे बाधित रुग्ण आहे त्यांच्यासाठी सरकार काय करत आहेत? जे बाधित रुग्ण आहेत त्यांना ट्रीटमेंटची व्यवस्था शासनाने केलेली आहे, जी चिकित्सा उपलब्ध झाली पाहिजे. टॅमीफ्लू त्याचा भरपूर स्टॉक शासनाने स्वतःकडे ठेवला आहे आणि त्याला कंट्रोल केलेला आहे. कोणकोणत्या केमिस्टच्या स्टोअरमधून ते मिळणार आहे तो ठरवलेला आहे. FDAच्या मार्फत ती योजना राबवण्यात येत आहे. कारण प्रत्येक केमिस्टकडे ही औषध ठेवली जात नाही आहे. अदरवाईज टॉलरन्स होण्याची शक्यता आहे. लोक स्वतः घेऊन आणि स्वाईन फ्लू नसेल तरी सुद्धा त्याचा वापर करून आणि त्यापासून जी रेझिस्टन्स निर्माण होते ती रेझिस्टन्स निर्माण होईल आणि काही 1-2 वर्षात त्या औषधाचा काही गुणही मिळणार नाही, उपयोगी होणार नाही आहे. तर औषधाची व्यवस्था केली आहे. बाधित रुग्ण आहेत त्यांच्या ॲडमिशनची व्यवस्था केलेली आहे. तज्ज्ञ मंडळी, आपले शासकीय रुग्णालय आहेत, BMCचे रुग्णालय आहेत, त्याच्यामध्ये तज्ज्ञ मंडळी उपलब्ध आहेत. जे खूप सिरियस पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर सुद्धा उपलब्ध आहेत या रुग्णालयात. म्हणजे टॅमीफ्लू हे गव्हर्नमेंटकडे उपलब्ध आहे, पण जर आपण ते प्रायव्हेटली सगळीकडे उपलब्ध करून दिलं तर कदाचित फक्त सर्दी खोकला झाला तर घाबरून लोकांनी ती घेण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जे पुढे जाऊन जी त्यांची इम्युनिटी आहे किंवा रेझिस्टन्स पॉवर आहे ती कमी होऊ शकते. डॉक्टर, स्वाईन फ्लूला म्हणजे चा प्रतिरोध करण्यासाठी वॅक्सिनेशन सध्या उपलब्ध आहे, तर त्याबद्दल आपण काय सांगाल? म्हणजे ते घेणं कितपत गरजेचं आहे? बघा, स्वाईन फ्लूचं तसं पाहिलं तर वॅक्सिनेशन घेण्याची फारशी गरज नाही आहे. आपण प्रिकॉशन्स घेतलं की आपल्याला हा आजारच होणार नाही, आपण टाळू शकतो.
तरीसुद्धा एक हाय रिस्क ग्रुप असतं ज्यांना संक्रमण होण्याची शक्यता जास्त असते, जास्त प्रमाणात आहेत. जे डॉक्टर्स या स्वाईन फ्लूच्या रुग्णांना ट्रीट करतात ते स्त्रिया, गरोदर स्त्रिया आहेत, वृद्ध किंवा एकदम छोटे बालक, दे आर ऑल कॉल्ड ॲज हाय रिस्क ग्रुप्स. या हाय रिस्क ग्रुप्सला वाचवण्यासाठी आपण 2 प्रकारचे वॅक्सिनेशन मिळतात. एक नेझल स्प्रे आहे, एक इंजेक्टेबल आहेत. दोन्ही कारगर सिद्ध आहेत आणि ते प्रायव्हेटली मेडिकल स्टोर्समध्ये उपलब्ध असतात. परंतु माझी तरी आपल्याला प्रत्येकाला प्रेक्षक आपल्याला विनंती राहील की आपण डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय इव्हन आपण वॅक्सिनेशन वगैरे घेऊ नये. आपण स्वतःच्या डॉक्टरांचा किंवा शासकीय रुग्णालयात जाऊन डॉक्टर तिथल्या तज्ज्ञ मंडळीची आपण सल्ला घेतल्यानंतरच आपण वॅक्सिनेशन घ्यावं. बरोबर, अगदी छान माहिती दिली. कारण हा एक नेहमी प्रश्न प्रेक्षकांच्या मनात असतो की वॅक्सिनेशन उपलब्ध आहे पण ते केव्हा आपण घ्यावं आणि कोणी घ्यावं हा प्रश्न त्यांच्यात राहतो. तर जसं सरांनी सांगितलं जे हाय रिस्क ग्रुप आहे ज्यांना होण्याची फार शक्यता आहे, जसं आपण हॉस्पिटलमध्ये काम करणारे काही डॉक्टर्स आहेत किंवा जसं आपण सांगितलं की ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेली आहे त्यांच्यासाठी वॅक्सिन गरजेची आहे. डॉक्टर, आता आपण एक थोडक्यात म्हणजे आपण लक्षणांबद्दल सांगून ताबडतोब जी वैद्यकीय मदत आहे ती केव्हा घ्यायला हवी? स्वाईन फ्लू आपल्याला संशय वाटलं की स्वाईन फ्लू झालेला आहे तसं आपण तरी पूर्णपणे त्याचं निदान करू शकत नाही. जोपर्यंत तपासणी होत नाही तोपर्यंत याचं निदान पूर्णपणे होणंही शक्य नाही आहे. परंतु आपल्याला सर्दी आहे, खोकला आहे, घसा खराब आहे आणि खूप जास्त प्रमाणात आपल्याला डोकेदुखी आहे, ताप खूप वर जाऊ लागला आहे, 102चं वर गेलेलं आहे आणि आपल्याला अंगदुखी खूप आहे, तर आपण तज्ज्ञांची सल्ला घेतली पाहिजे आणि ताबडतोड जे आपले शासकीय रुग्णालय आहेत, कस्तुरबा रुग्णालय आहे किंवा BMCचे रुग्णालय आहे तिथे आपण जाऊन आणि तिथे तपासणी करून घेतली पाहिजे. सर, संसर्ग टाळण्यासाठी आपण प्रेक्षकांना एक काय संदेश द्याल की संसर्ग होऊ नये यासाठी आपण काय सांगाल? प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. आपण संसर्ग आपल्याला झालं असेल तर दुसऱ्यांना आपण संक्रमण देऊ नये आणि आपल्याला झालेलं नाही आहे तर आपण स्वतःची प्रोटेक्शन आणि समाजाची प्रोटेक्शन करावी. त्या करता आपण जे हँडशेक करताय, हात मिळवतायत, ते हात मिळवण्याची पद्धती आपण न करता समोर आलेल्या माणसाला हात जोडून असं नमस्कार केलं तर तो जास्त उपयोगी राहील. स्वतःला खोकला किंवा शिंका येत असतील तर आपण नाकावरती, तोंडावरती रुमाल ठेवून आणि शिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याबरोबरच आपण प्रत्येक वस्तूला टच केल्यानंतर आपण याचे डोर्स आहेत, बाथरूमचे डोर्स आहेत, रेल्वेचे डोर्स आहेत, ऑफिसमध्ये जे काही टेबल वगैरे आहेत जिथे सारखा स्पर्श केला जातो किंवा अनेक लोकांचा स्पर्श होतो, तर आपण प्रत्येक वेळेला बाहेरून आला की आपण हात धुतले पाहिजे साबणाने किंवा जे आता हँड सॅनिटायझर्स आपल्याला उपलब्ध आहे त्यांचा वापर केला पाहिजे. आणि हाताला एक जी आपल्याला सवय असते नाकाला लावणं, तोंडाला लावणं, ती सवय आपण त्या सवयीपासून आपण दूर राहावं. कारण आपल्या जर हातामध्ये आलेले असले संक्रमण झालेलं असेल तरी सुद्धा नाकापर्यंत आणि तोंडापर्यंत पोहोचणार नाही, त्याची आपण काळजी घ्यावी. मला वाटतं तेवढंसं पुरेसं होईल. म्हणजे एवढी काळजी जर आपण घेतली तर नक्कीच आपण संसर्ग होणं हे टाळू शकतो. पण सर, काही असे रुग्ण आहेत की ज्यांचं स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह आलेलं आहे किंवा जे स्वाईन फ्लूने बाधित आहे, तर अशा लोकांसाठी आपण काय संदेश द्याल की त्यांनी पुढे संक्रमण होऊ नये? ज्यांना स्वाईन फ्लू झालेला आहे त्यांनी गर्दीत जाऊ नये. पहिला की त्यांनी घरी सुद्धा आयसोलेशनमध्ये राहायला पाहिजे. ज्या रूममध्ये ते स्वतः राहतात स्वाईन फ्लूचे रोगी, त्यांनी दुसऱ्याला संक्रमण देऊ नये म्हणून ते रूम आयसोलेशनमध्ये पाहिजे. त्यांना अटेंड करणारी जी लोकं आहेत त्यांनी मास्क वगैरे घातलं पाहिजे. प्रत्येक वेळेला आतमध्ये गेल्यानंतर त्या रुग्णाशी संपर्क केल्यानंतर हात वगैरे धुतले पाहिजेत आणि त्याला जेवढा डिसइन्फेक्ट करू शकतो तेवढा डिसइन्फेक्ट केलं पाहिजे. बरोबर, अगदी. कारण हे पण फार गरजेचं आहे की एकदा आपल्याला स्वाईन फ्लू झालेला आहे तर तो आपण एक जाणकार नागरिक म्हणून तो पुढे पसरू नये याची सुद्धा काळजी घ्यायला पाहिजे. कारण आज फक्त आपल्या देशातच नाही तर जगभरात स्वाईन फ्लू या व्याधीने थैमान घातलं आहे. तर कुठेतरी जसं आपण संसर्ग टाळतो, आपण काळजी घेतो की तो आपल्याला होऊ नये, तसंच जर तो आपल्याला झाला असेल तर तो पुढे पसरू नये याचीही काळजी आपण घ्यायला हवी.
प्रेक्षक हो, आपली चर्चा अशीच चालू राहणार आहे, पण आता वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा सह्याद्री वाहिनी. RCF सुजला दूरदर्शन सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015. पाटलांची स्वांग. बस 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 बस. कलावंतांच्या नृत्याचा बहर. पाहुण्यांचं हास्य आणि टाळ्यांचा गजर. तज्ञांच्या कौतुकाचा उधार. कृषी मित्रांचा दिमागदार सन्मान. RCF सुजला सादर करत आहे 8वा सह्याद्री कृषी सन्मान सोहळा 2015. प्रसारण शनिवार दिनांक 21 मार्च दुपारी 4:30 वाजता. प्रायोजक RCF सुजला 100% पाण्यात विरघळणारे NPK खत. सहप्रायोजक वन विभाग, महाराष्ट्र शासन, अणु ऊर्जा विभाग, सर्वो वर्ल्ड क्लास लुब्रिकंट्स फ्रॉम इंडियन ऑइल, ॲट सर्वो ॲड लाईफ आणि नाबार्ड. गाव बढे तो देश बढे. विश्रांतीनंतर आपलं पुन्हा स्वागत आहे. आपण स्वाईन फ्लू या विषयावर आज चर्चा करत आहोत. डॉक्टर, आपण हाय रिस्क ग्रुप बद्दल बोललात, तर नक्की हाय रिस्क ग्रुप कोण आहेत, म्हणजे ज्यांना होण्याची जास्त शक्यता आहेत, तर ते कोण कोण आहेत? बरोबर आहे. काही एक ग्रुप असतो ज्याला खूप हाय रिस्क होण्याची, म्हणजे खूप जास्त शक्यता आहेत की ते संसर्ग होण्याची जास्त शक्यता असणार आहे. आणि त्याच्यामध्ये ज्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे, जसे डायबिटीजचे रुग्ण आहेत, त्यांची इम्युनिटी, मधुमेहाचे रुग्ण आहेत, त्यांची इम्युनिटी कमी झालेली असते. वृकाचा आजार असेल, लिव्हरचा आजार असेल, म्हणजे लिव्हर सिरोसिस असेल, जॉन्डिस असेल, तर त्यांना जास्त शक्यता आहेत की त्यांना कोणतंही संक्रमण जास्त करून होण्याची शक्यता असते. तर हाही संक्रमण त्यांना लवकर होऊ शकतो. त्याच पद्धतीने जे एकदम छोटे बाळ आहेत किंवा खूप वृद्ध लोक आहेत, ते हाय रिस्क ग्रुपमध्ये असतात. म्हणजे अगदी लहान मुलं आणि वयोवृद्ध आहेत. त्याचप्रमाणे जे HIV वाले आहेत, एड्स वाले पेशंट्स आहेत, त्यांना संक्रमण ऑलरेडी झालेलं आहे, एड्सचे संक्रमण आहेत, त्यांची इम्युनिटी खूप कमी असते, किंवा काही कितीतरी आजार असे असतात ज्याच्यामध्ये इम्युनिटी सप्रेस केली जाते, जसं कॅन्सरचे आजार आहेत, किंवा आपण रुमेटॉइड आर्थरायटिसमध्ये बघितलं तर त्याची ट्रीटमेंट पण अशी आहे रुमेटॉइडमध्ये की आपल्या इम्युनिटीला सप्रेस केलं जातं, किंवा काही ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन वगैरे केलेली असेल तर आपल्या इम्युनिटीला सप्रेस केलं जातं. तर अशा पद्धतीचे जेवढे काही रोगी आहेत त्यांनी विशेष काळजी घ्यायची, कारण त्यांना इम्युनिटी कमी असल्यामुळे इन्फ्लुएन्झा किंवा H1N1 इन्फेक्शन लवकर होण्याची शक्यता असते. बरोबर. पण काही रुग्ण असे असतात ज्यांचं ऑपरेशन वगैरे झालेलं असतं, इवन त्यांना पण मग इन्फेक्शनचे चान्सेस असतात. काही दुसऱ्या आजारांनी पीडित असतील तर त्यांना इन्फेक्शन लवकर होईल, त्यांची इम्युनिटी कमी आलेली असते. ऑपरेशन झालेलं असेल तेव्हा सुद्धा इम्युनिटी कमी आहेत. दुसरं याच्यामध्ये एक विशेष काळजी घेण्यासारखं आहे की जेव्हा साथ आलेली आहे तेव्हा प्रत्येकाने फलाहार जास्त चांगलं करावा, झोप चांगली काढावी, वेळेवर जेवण करावं, इम्युनिटी वाढवण्याचे जे काही प्रयत्न आहेत त्यांनी केले पाहिजे. ड्रायफ्रुट्सचा वापर, किंवा फळं आहेत, जे सीझनल फळं आपल्याकडे सफरचंद आहे, ग्रेप्स आहेत, त्यांचा वापर जास्त केला पाहिजे. तर असं केलं तर इम्युनिटी वाढेल आणि रोग येण्याची शक्यता कमी होईल. म्हणजे त्या ऋतूनुसार जी फळं असतात, जो पौष्टिक आहार असतो तो रुग्णांनी, म्हणजे सामान्य जे जनता आहे त्यांनी घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जी रोगप्रतिकारक शक्ती आहे, बरोबर, जेणेकरून जी रोगप्रतिकारक शक्ती आहे ती त्यांची व्यवस्थित राहील आणि संसर्ग होण्यापासून ते टळू शकते. आणि त्याबरोबरच आयुर्वेदिक औषधं भरपूर मिळतात आपल्याला इम्युनिटी वाढवण्यासाठी, आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी. आयुर्वेदामध्ये खूप सारे साधा च्यवनप्राश आहेत, कोणत्याही कंपनीचा असो, परंतु साधा च्यवनप्राश आहे, चांगल्या कंपनीचा असावा. आणि त्याची मात्रा आपण 1-1 चमचा सकाळी संध्याकाळी घेतली, त्यांनीही आपली इम्युनिटी वाढेल. त्याबरोबरच आपण गुडवेलचा वापर जास्त प्रमाणात केला तर त्यांनीही इम्युनिटी वाढते. अश्वगंधासारखे औषध आहेत, अश्वगंधा आहेत,
शतावरी चूर्ण आहेत त्यांचा नेहमी वापर केला तर त्यांनी इम्युनिटी वाढते. आपण तुळसचे 10 पानं सकाळी संध्याकाळी आपण चहामध्ये टाकून घेतले किंवा त्याचा रस काढून मधाबरोबर घेतलं त्यांनीही इम्युनिटी वाढते. तर इम्युनिटी आपली रोगप्रतिकार शक्ती आपण वाढवण्याचा प्रयत्न केलं की आपल्याला संक्रमण होण्याची शक्यता कमी होते. बरोबरच. निश्चितच आपल्याला डॉक्टरांनी फार सुंदर माहिती दिली आहे. हे सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ते जर आपण आपल्या दैनंदिनी जीवनात अवलंबल्या तर नक्कीच आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढू शकते आणि आपल्याला जो संसर्ग आहे तोही टळू शकतो. प्रेक्षक हो, आज स्वाईन फ्लूबद्दल आपण ही सगळी चर्चा करून घेत आहोत. मला नक्कीच वाटतं की आपल्या ज्या मनातल्या ज्या सगळ्या शंका आहेत, जे काही प्रश्न आहेत त्यांचं निरसन नक्की झालं असेल. एकूणच काय तर विषाणूंचा खेळ हा अनादी अनंत आहे. तो अव्याहत असाच चालू राहणार आहे. अनेक रोग हे नवनवीन पद्धतीने आपले डोके वर करतच राहतील. नियतकालिक हे असंच चालू राहणार आहे. म्हणूनच खरी गरज आहे ती आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याची. नियमित पौष्टिक आहार, नियमित व्यायाम तसेच चांगल्या सवयी यामुळे आपले आरोग्याचं संवर्धन होऊ शकतं. याची काळजी आपण सुरुवातीपासूनच घ्यायला हवी जेणेकरून आपल्या आरोग्याचं संवर्धन होईल आणि आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम असेल आणि आपल्या आरोग्याला कुणी स्पर्शही करू शकणार नाही. आज आपण स्वाईन फ्लू या व्याधीबद्दल ज्यांनी जगभरातच थैमान घातले आहे तसेच आपल्या देशातही त्याचा धुमाकूळ माजला आहे या विषयावर आज आपण चर्चा केली. स्वाईन फ्लूबद्दल डॉक्टरांनी आज आपल्याला महत्त्वपूर्ण अशी माहिती दिली. ती नक्कीच आपल्याला उपयोगी पडली असेल असं मी समजते. म्हणूनच तुमच्यातर्फे तसेच सह्याद्री वाहिनीतर्फे मी त्यांचे आभार मानते. डॉक्टर, आज आपण वेळात वेळ काढून येथे आलात व आपल्याला एक महत्त्वाची आणि मोलाची माहिती दिली यासाठी आपले धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद.